ऐकू वाटत नाही. परभणीची घटना मला ऐकू वाटत. माझ्या माता आणि बहिणींना, माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने. यांना कोंबीन ऑपरेशन करायचं, यांना कुणी आदेश दिला? यांना आदेश होता जे चुकल्या त्यांना 4 फटके द्यायचं आणि अटक करून 4 दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते. एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले, कुणाला डोके फोडले. माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून, पायावरती उभारून 2-2 पोलीस, 4-4 पोलीस जर उभारून मारतेत माझ्या बहिणीला, त्या वचेलाबाई मानवतेला. बाळातीन बाईला सोडले नाहीत, छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत. ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारलेत आज बाईला, माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी, माझ्या बंधवाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी. विचार करायची गोष्ट आहे. ऐकू वाटत नाही. पर उरावर धोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज. या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्यात, लय अन्याय केल्यात. एवढा अन्याय करायला नको होत. आज वडार समाजाचा जरी असला तर माणूसच आहे. वडार समाजाचा असला तर एक आईचं बाळच होता त्यो. पर ह्या पोलीस प्रशासनाने थोडं विचार करायला पाहिजे होतं. विचार करून माझ्या लेकराचं एवढं खून करायला नको होतं, मर्डर करायला नको होतं. पर ह्या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्या. असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही, कधीच मला ऐकण्यात आलं नाही, कधी मला बघण्यात आलं नाही. पर स्वतः माझ्या पोटचा गोळा गेला ह्या अन्यायामध्ये. माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या, माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे. आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केलेला ही दाबादाबी करून सगळं जिकडल्या जिकडे केले असते. कित्येक नेते आले, कित्येक आमदार खासदार आले, पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत. सगळे येऊन बघून गेले. स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्यात. मला या कुठल्या सरकारावर विश्वास नाही, कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे. यांनीच न्याय मिळवून देतील मला. यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाहीत आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत. माझा सरकारवर विश्वास नाही. माझा जर सरकारवर विश्वास होता तर माझा मुलाच गेला नसता. यांची कर्तव्य बुद्धी चुकलेल्याला थोडं अटक करायचं, मारायचं, पण एवढं अन्याय करायचं नव्हतं. यांना कुणी आदेश दिलं? ह्यांना कोंबीन ऑपरेशनचं कुणी आदेश दिलं? ह्यांनी कसं उचलले? माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले, भावांना उचलले. ह्यांना काही दया आली नाही. हे पोलीस होते का कुठले राक्षस होते? हे पोलीस नव्हते. एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये. म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय. मला ज्या पोलिसांनी मारलेत, किती पोलीस आहेत, ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत, त्यांना सजा व्हायलाच पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तवाच हे आंदोलन, हे मार थांबत, तोपर्यंत थांबणार नाही. असं करायला नको होतं. एवढं अन्याय केले ह्या पोलीस लोकांनी, लय अन्याय केले. आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचं बळी घेतले. आजू असे किती सोमनाथाचं बळी घेणार होते ह्याने. ह्या परभणीमध्ये सुजेतदादा आले तेव्हा कोंबीन ऑपरेशन थांबलं. साहेबांनी तिकडून फोन केले तेव्हा कोंबीन ऑपरेशन थांबलं. नाहीतर कुण्याच आमदार खासदारांना थांबवलं नाही. सगळे बघत बसले तेव्हा हे साहेबांनी तिकडून फोन केले तिकडं मंत्री साहेबाला, हे कोंबीन ऑपरेशन बंद करा म्हणून. तेव्हा हे कोंबीन ऑपरेशन बंद केले. ह्याच्यातून एवढे लोक वाचले, नाहीतर हे किती जणांचे बळी घेतले असते की. आता मला एकच म्हणणं आहे, आता सुजित दादा आल्यात ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटतं. असं व्हायला नको होतं, पण त्यांना लय वाईट दुःख झालं. मला झालं नाही दुःख, साऱ्या देशाला झाले, साऱ्या जनतेला झाले सोमनाथाचं दुःख.
मला न्याय मिळवून देताला तर आंबेडकर परिवारातून न्याय मिळवून देताला, त्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून